आमच्या पत्तूर नळ तर आले, पण त्या नळातून येतंय काय? अव हवा येते हवा. अव खरंच पटन वय. मग या की आमच्या वाडीला आणि बघा की सवताच. अव तुमच्या नळातून जसं पाणी येतंय नव, तसं आमच्या नळातून भसा भसा हवा येते या. सरकारनं पाईपलाईन तर दिली, पण त्याला पाणी यायचं कवा तेच कळना. आमच्या बाया रोज मैल मैल जात्यात, तेव्हा कुठं घोटभर पाणी मिळतं आमच्या पोरा बाळासनी. अहो आमच्या वाडीतच नाही तर आसपासच्या गावात बी हीच बोंब आहे. सरकारच्या निस्त्या बाता आहेत बाता. या नळावानी निस्ती हवाच. वाटोळ वाटोळ केलं यानं आमचं ना आमच्या महाराष्ट्राचं. खूप सहन केला विश्वासघात. चला देऊ मोदींना साथ. कमळाचं बटन दाबा, भाजपाला बहुमत द्या. भारतीय जनता पार्टीच्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या जाहिरातीमधील आजी जर तुम्हाला कुठे भेटल्या तर त्यांना सांगा की तुमच्या या जाहिरातीनंतर केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तापालट होऊन भारतीय जनता पार्टीचे पार्टी विथ डिफरन्स स्वच्छ चारित्र्य असलेले सरकार आले. त्यांनी पाण्यासाठी 15 ऑगस्ट 2019 साली जलजीवन नावाची योजना आणली. त्यासाठी 869 अब्ज रुपयांची तरतूद केली आणि आतापर्यंत काढले आहेत ते फक्त काळे पाईप. ते काळे पाईपही आता नीटनेटके राहिले नाहीत आणि पाणीही ग्रामीण भागातील जनतेला मिळेल याची शक्यता राहिली नाही. मग हे काळ्या पाईपाची कंपनी कोणाची आणि हे 869 अब्ज रुपये गेले कुठे, हे ह्या आजींनी आणि भारतीय जनता पार्टीने देशातील जनतेला उत्तर देणे गरजेचे आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही जाहिरात त्यांनी जरी केली असेल तरी देशातील आणि महाराष्ट्रातील जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, देवेंद्रजींनी या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझ्या. जाहिरातीमधल्या आजी सांगत होत्या की आमच्या नळाला फक्त हवा येते. इथे तर पाईप आणि पाईपलाईनच गायब आहे आणि पाण्याचे उद्भव सुद्धा तयार नाहीत आणि 869 अब्ज रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली होती. मग हे 869 अब्ज कुठे गेले याचे उत्तर भारतीय जनता पार्टीने दिलेच पाहिजे आणि देवेंद्रजींनी ही अनाऊन्स केले पाहिजे की हे 869 अब्ज कुठे गेले आणि ते कुठे खर्च करण्यात आले. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला?